लाडकी बहीण योजनेत महिलांच्या नावे पैसे घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून वसुली करणार फडणवीसांचा इशारा। सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याप्रकरणी फडणवीसांवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार, मात्र घोषणा आचारसंहितेनंतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। सुनील टिंगरे पुणे विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेणार। पार्थ पवारांना टिंगरेंची नाराजी दूर करण्यात यश, तर पालिकेचा कर न भरल्याप्रकरणी काकडेंच्या उमेदवारीवर शरद पवार गटाचा आक्षेप। शिवसेना एकच, ज्यांना परतायचे त्यांनी मातोश्रीवर यावं, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यास ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला। अब्दुल सत्तारांना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलं। बंडखोरी संदर्भात चर्चा होणार, तर मुंडकं छाटण्याच्या वक्तव्यावरही जाब विचारण्याची शक्यता। विधान परिषदेत जागा न मिळाल्यानं रामदास आठवलेंची नाराजी, दगाफटका करत नाही म्हणून गृहीत धरू नका, महामंडळ नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या मैत्रीचा सन्मान राखा, आठवलेंची पोस्ट। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पाणी परिस्थिती आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा होणार, तर कर्जमाफीचा निर्णय होणार का याची उत्कंठा। मनसरमध्ये कांदा उत्पादकांचं जोरदार आंदोलन, शेतकऱ्यांकडून पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकले, आंदोलनात सहभागी रोहित पवारांना ताब्यात घेतलं। जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्याची सक्ती केल्यास तो खंडणीचा प्रकार समजला जाईल, पोलिसांचा भंडारा विक्रेत्यांना इशारा, ग्राहकांच्या तक्रारी आणि वादानंतर निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।